पण बोलण्यासाठीच बोलवल्यामुळं बोलण्याशिवाय पर्याय देखील नाही. पंडितजींनी आल्या सांगितलं की पुण्याच्या रसिकांसमोर गायचं म्हणजे पोटात गोळा येतो. खरं तर माझ्या पोटात गोळा नव्हे, मी अख्खाच गोळा होऊन बसलो होतो. याचं कारण असं आहे की एकतर पुण्याच्या रसिकांसमोर आणि पुन्हा प्रत्यक्ष तुमच्या सोबत बसून 1980 आणि 90 काळात जन्मलेली जी काही पिढी आहे, या पिढ्यांचं सांगीतिक पोषण ज्या गाण्यांवरती झालेलं आहे त्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे आणि ज्यांनी ते पोषण केलंय त्या पिढीचे पंडितजी प्रतिनिधी आहेत. त्यामुळे हे दोन पिढ्यातलं अंतर इथं आल्यानंतर मिटलेलं आहे. पंडितजींनी खंतही व्यक्त केली की बऱ्याच वर्षानंतर इथे यायला मिळालं. पण तुम्ही येण्याच्या आधी एक चित्रफित इथं सुरू होती आणि त्यावरती सिम्बायोसिसच्या काही माजी विद्यार्थ्यांचे बाईट्स होते. त्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा एक बाईट मी बघितला. त्यांनी देखील खंत व्यक्त केली. ते असं म्हणाले की मला खंत वाटते की मी सिम्बायोसिसची विद्यार्थिनी नाही, पण ही खंत दूर झाली माझी तेव्हा की जेव्हा मी सिम्बायोसिसच्या विद्यार्थ्याशी लग्न केलं. आता लग्न करण्याची माझी शक्यता केव्हाच मावळलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे फक्त खंतच होती आजपर्यंत. 32 वर्ष एक सांगीतिक प्रवास इतक्या सुंदर पद्धतीने चालावा ही पुणेकरांची आणि खरं तर सिम्बायोसिसचं मोठेपण आहे. आणि रसिकांनी जो महोत्सव आपल्या डोक्यावरती उचलून धरला आणि वर्षानुवर्ष दिवसेंदिवस जो महोत्सव रसिकांच्या प्रेक्षकांच्या मनात उतरलेला आहे, असा हा महोत्सव, या महोत्सवाचं 32 वर्ष पूर्ण झालेली आहेत महोत्सवाची. आणि आज ज्यांच्या पायाशी बसण्यात आपल्याला धन्यता वाटते, आज त्यांच्या बरोबरीने बसल्यामुळं मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटते. खरोखर बघा, आता जी 2 गाणी झाली शेवटची 1982 साली आलेला प्रेमरोग आहे. माझा 1980चा जन्म आहे. साधारण 10 वर्षानंतर मला ते गाणं समजायला लागलं आणि समजायला लागलं कीच मला असं वाटलं की मी प्रेमात पडलो की काय, म्हणजे प्रेमरोगी. पण पुढची 2-4 वर्ष जातात 87 साली इमानदार आला आणि और इस दिल में क्या रखा है, प्रेम न होताच मला भंग होऊन मी राहायला लागलो. हे असं पोषण आहे की जी गाणी ऐकल्यानंतर अरे हे माझ्याच मनातली भावना आहे असं वाटावं. मलाही कुणाला तरी म्हणावं वाटायचं की मैं देर करता नाही देर हो जाती है, पण नेहमी मीच आधी जाऊन बसायचो, ती उशिरा यायची आणि तिला गाता यायचं नाही. त्यामुळे ते गाणं गायचं आमचं राहूनच गेलं. खरं तर गायकाला गळा असतो आणि निवेदकाचा घसा असतो. त्यामुळं मला फक्त पुढं न्यायचा आहे कार्यक्रम, म्हणून मी मध्ये मध्ये बोलणार आहे. अतुलजी या ठिकाणी आहेत. अनेक मालिका, अनेक चित्रपटांना ज्यांनी पार्श्वसंगीत दिलेलं आहे. त्यासोबत वैशाली राजेश या देखील आहेत. आणि आत्ताच पंडितजींनी त्यांचा परिचय करून दिला. हे दोघंही उत्तम संगीतकार आहेत, ज्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी पंडित सुरेश वाडकर यांनी गायलेली आहेत. आणि आता मी थोडंसं अतुलजींकडे वळतो आहे. अतुलजी आपल्यासाठी एक सुंदरसं गाणं, पारध या अगदी जुन्या चित्रपटातलं. बघा, वर्षानुवर्ष जातात, अनेक दशकं जातात, पण ज्या गाण्यांचा गोडवा अजिबात काही केल्या कमी होत नाही, उलट तो दिवसेंदिवस वाढत जातो. आणि आताच्या भोवतालाकडे बघितलं, आताच्या परिसरातली गाणी जर बघितली तर आपल्याला ही सगळी जुनी गाणीच गोड वाटायला लागतात. अशा गाण्यांपैकी सिनेमे जलनची फरमाईश सगळ्यात आधी आलेली होती. आणि हे किती वर्षांपूर्वीचं गाणं आहे. यातला शेवटच्या गजलेला जो काही तबला लागलेला होता, तर त्याच्यासाठी स्वतंत्र टाळ्या झाल्या इथल्या रसिकांची. रसिकता किती आहे बघा. मध्ये मध्ये 2 वेळेला बासरीसाठी देखील, स्वतंत्र वाद्यांसाठी सुद्धा टाळ्या वाजतात. असा चोखंदळ रसिक इथला आहे. अंतरातले गाणे ज्याच्या मंजूर आहे, संगीत म्हणजे त्याच्यासाठी देऊळ आहे. लातूरचे यांचे कविमित्र आहेत योगीराज माने, फार सुंदर लिहितात तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण, की अंतरातले गाणे ज्याच्या मंजूळ आहे, संगीत म्हणजे त्याच्यासाठी देऊळ आहे, आणि तबला आहे दैवत ज्याचे त्याच्यासाठी, नादिनदिन्ना हेच अजिंठा वेरूळ आहे. पारद चित्रपटाचे गाणे चंद्रशेखर गाडगे यांनी गायलेलं आणि अजरामर केलेले गीतात सुंदर गीत गात आहेत अतुलजी. अजून येते रात्र पावसाळी, अजून आठवी येते रात्र पावसाळी, अजून आठवी येते रात्र पावसाळी, मने धुंदळे भिजून चिंब झाली,
मने धुंदले भिजून चिंब झाली अजून आठवते रात्र पावसाळी जरा स्पर्श होता सुटे कंप हाती नको बंध आता अशा धुंद रात्री जरा स्पर्श होता सुटे कंप हाती नको बंध आता अशा धुंद रात्री लाज लाजुनी का आज दूर गेली अजून आठवते रात्र पावसाळी मिटून घेतले तू पंख पापण्याचे मिटून घेतले तू पंख पापण्याचे तरी त्यात वेडे स्वप्न मिलनाचे तरी त्यात वेडे स्वप्न मिलनाचे नको हा दुरावा आशा रम्य वेळी अजून आठवते रात्र पावसाळी जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात एक अनजान हसीना से मुलाकात की रात जिंदगी भर नहीं भूलेगी हाय वो रेशमी जुल्फों से बरसता पानी हाय वो रेशमी जुल्फों से बरसता पानी फूल से गालों पे रुकने को तरसता पानी दिल में तूफान उठाते हुए दिल में तूफान उठाते हुए जज्बात की रात जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात एक अनजान हसीना से मुलाकात की रात अजून आठवते रात्र पावसाळी अजून आठवते बरसात की रात माझं मी भाग्य समजतो की आज सरांच्या सोबत समोर त्यांच्या शेजारी बसून गायला मिळालं. माझी जी काही सेवा असेल आयुष्यभराची त्याचा आज सार्थक झालं सर. अजून आठवते बरसात की रात. भाषा जरी भिन्न असल्या तरी एकच अर्थाची साधारणपणे ही गाणी आहेत आणि असे प्रयोग आताशा खूप होऊ लागलेले आहेत. म्हणजे आमचे एक दीपक अंगेवार नावाचे एक कवी मित्र आहेत, सुंदर गझल लिहितात. त्यानं असं लिहिलंय की है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. इथं तर गाणी वेगवेगळी आहेत सर, पण एकाच गझलेचे पहिला
पहिली ओळ हिंदीमध्ये आणि दुसरी ओळ मराठीमध्ये असे प्रयोग सुद्धा आता भरपूर होऊ लागलेले आहेत. ते असं लिहितात की है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. अर्थाला धक्काही न लागू देता भाषा बदलण्याचा हा सुंदर प्रयोग. आमचे इथलेच वैभव देशमुख नावाचे मित्र आहेत. ते असं लिहितात, बेहोश मला कर नजर से पिला कर, तुझा जाहलो मी भला कर बुरा कर, तुझा जाहलो मी भला कर बुरा कर, मला वेळ नाही अभी फैसला कर, बेहोश मला कर नजर से पिला कर. वैभव देशमुखांची सुंदर रचना. अर्थ न बदलता भाषा बदलणं हा प्रकार फार सुंदर आहे. सुंदर मराठी गाणं आपण ऐकलंय. यानंतर मी वैशालीजीकडून बोलणार आहे. वैशाली राजेश